नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः। श्री राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। आजच्या प्रवचनाचं श्रवण नीट करा. आज नाना प्रकारचे आपण जे शुभकर्म करतो, आपल्याला जे सांगितले जातात आईपासून तर गुरुपर्यंत की असं वागा तसं वागा तसं वागा, त्याचं फळ काय आहे? काही श्रीमंत लोक हे आचरण करीत असतात, आपण त्यांना नाव ठेवतो की इकडे मुंड्या मोडतात, इकडे हे करतात, पण ते केल्याचं फळ काय आहे? मुंडी मोडण्याचं फळही मिळेल आणि शुभकर्म केल्याचं फळही मिळेल. कारण जे पेरलं ते उगवलं. जलाशय बांधला, विहीर खणली, याचं फळ काय? आणि बाग बगीचा किंवा झाडांना पाणी घातलं, याचं फळ काय? देव मंदिरे झाडले, इथली वस्तुस्थिती केली की याचं फळ काय? असं सगळं धर्मराजा विचारणार आहे. पण धर्मराजा उदास होऊन विचारतोय, प्रेमानं विचारत नाही. युधिष्ठिरवाच पितामह, या पृथ्वीतली सगळी संपत्ती हीन राजे पाहून माझ्या मनात घबराट आणि चिंता झाली आहे. आपल्याला सुद्धा संतती आणि संपत्ती नाश झाली की मनामध्ये चिंता उद्भवते. कोणी गेलं, पत्नी गेली, पुत्र गेला, जवळचा नातेवाईक गेला, मित्र गेला की माणसाच्या मनात घाबरलं जातं. हा व्यवहार आहे. प्रसंग डोळ्यासमोर निर्माण झाल्यावर चिंता होणं व्यवहार आहे. माझं घाबराट, यद्यपि मी शेकडो राज्य जरी प्राप्त करून घेतलं तरी या पृथ्वीवरचा सगळा विजय मिळवला तरी पण मनुष्याची हत्या करून माझ्या हातात काय मिळालं आहे? क्षत्रिय असून पापभिरूपी आहे. धर्मराजा क्षत्रिय आहे पण पापभिरूपी. क्षत्रियाला पाप लागत नाही. तो पाप मानत बसला तर राज्य चालणार.
पोलीस माणूस शिव्या देतो, त्याच्या मनात नसतं, पण ती शिवी दिल्याशिवाय तो थांबणार नाही. आरामखोर थांब थांब देतो. आणि त्याला कधी म्हटलं भाऊ थांब रे थांब रे. आज तुमच्या विद्यार्थ्यांची ही दशा काय झाली, तुम्ही शिक्षकाला रागवू देत नाही आहे. शिक्षक रागवला म्हणजे तो काय करतो, त्याचे दुर्गुण आढळतो. आता शिक्षकावर मुली अन्याय करायला लागल्या. लेडीज शिक्षकावर सुद्धा, कारण व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक झालाय. म्हणून शेकडो हत्यांच्या द्वारानं माझ्या मनामध्ये संताप आहे. मी बेचैन आहे. स्त्रियांची दशा पाहून. एवढंच नाही तर दुर्योधन असं बोलला होता धर्मराजाला की राजा, दुर्योधन गेले बरं, त्यांच्या धर्मराजा दुर्योधनाच्या प्राणगमनाच्या वेळा त्याच्याजवळ पोहोचले की काय रे, तुला किती वेळा सांगत होतं म्हणे, मला माझं राज्य गेल्याचं वाईट नाही वाटत, मला तुमचं वाईट वाटतं म्हणे. हे का, एकही वीर शिल्लक राहिला नाही, विधवा स्त्रियांचा राजा झाला म्हणे. तू असं दुर्योधन बोलला आहे. आम्हाला ते शब्द काही वेळा बदलवून टाकावे लागतं. अपमान केला आहे दुर्योधनाने धर्मराजा. म्हणून दृष्ट माणसांना समजवायला जाऊ नये असं सज्जनांनी सांगितलं आहे. कारण कडू कारलं, तुपात घोळलं, साखरीत तळलं तरी ते शेंदडी ऐसे ते जन, ते बी कडू लागली की तोंड खराब झालं. माझ्या बापाची बी तुम्ही तुमचं काय जातं समजलं. हे लक्षात ठेवा. म्हणून समजवावं, पण कोणाला, ज्याच्यावर काही संस्कार असून जो बिघडला आहे त्याला. जो मुळातच बिघडलेला आहे दुर्योधन, त्याला समजवण्यात काय अर्थ आहे. भगवान हसत होते धर्मराजा गेला तेव्हा. अरे काय म्हणाला तो, म्हणे मला सांगता नाही येणार. पण गेला कशाला, नाही म्हणे उचला याला, म्हणे नाही त्याला गिगाडं खातील. भगवान सांगते संताप रे. कारण परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम वचन आहे ते बदलवत नाही. संत काय म्हणतात, तो कर्माची फळं भोगतोय. म्हणून भयंकर तपश्चर्या करून शरीर सुकवणं याच्यापेक्षा बरं. भीष्मवाच, राजा तू एक अद्भुत रहस्य उकललं आहे. हे आम्ही कोणाला सांगत नाही, कारण आज्ञाला ना सांगणं पाप आहे. म्हणजे आता मला काय लागेल. म्हणून मनुष्य मेल्यानंतर कर्माची गती काय मिळते हे ऐकून घे. तपस्याने स्वर्ग मिळतो, बस दुसरं काहीच मिळत नाही. म्हणून संत तपाला महत्त्व देत नाही, भजनाला महत्त्व देतात. स्वर्ग काय करायचं, स्वर्ग आम्हाला तुच्छ आहे. आता जेवढे भजनानंदी महात्मे आहेत त्यांनी असं जाहीर केलं आहे, तुमच्या कानावर आलं कधी मला माहीत नाही, पण मी ऐकलं की ज्यांना या कलीच्या स्पर्शापासून त्यांनी फक्त भजनच करायचं. म्हणून मी तुम्हाला 2 वर्षापासून भजन वेगवेगळे देतो आहे. ज्याप्रमाणे शरीराला भोजन कलियुगात आवश्यक आहे, आपण जास्ती उपाशी राहू शकत नाही. म्हणून त्या माग मेल्यात पहा मोठमोठ्या लोकांनी अन्नदान ठेवलेले आहे. कारण हे शरीर कलियुगामध्ये अन्नमय प्राण आहे. द्वापार युगापर्यंत प्राणमय प्राण होता, म्हणजे नुसत्या वायूवर प्राण झाला. आता पण चक्कर यायला लागतं, लोक पडून जातात, कोलॅप्स होतात. म्हणून स्वर्ग मिळतो. तपस्येने सुयशाची प्राप्ती होते, सुयश मिळतं. तपस्येने दीर्घायू उंच पदावर जातो मनुष्य.
तऱ्हेचे भोग होतो. भोग भोगले की रोग होता. पाच मे लोक तपश्चर्या करतात. आता तुम्हाला एकेका वक्त्यासमोर 2-2, 3-3 लाख लोक बसतात. बरं, तो सांगेल तसं वागतात, तसे नाचतात, तसे बोलतात. ते तपश्चर्याचं फळ आहे. जी तपश्चर्या. आणि हे 12 वर्ष चालतं. 12 वर्षानंतर ते काल याने मला रस्त्यात प्रश्न विचारला होता का, हा कालच रात्री, की असे काही लोक येतात की समाजामध्ये लोक त्यांच्याबद्दल तोंडात बोट घालतात की काय, पण नंतर बोला, कारण तपश्चर्याचं फळ उपभोगलं की संपलं. म्हणून गाडगे बाबा ज्या गावात कीर्तन करायचे तिथे पाणी पण प्यायचे नाही आणि अन्न पण नाही खायचे. देव माय भाकर. आपण तर असं घर पाहतो पिशू टेकाला की अटॅच. असं आहे. असे काही संत असतील. बाबांचा अभ्यास आहे माझा म्हणून मी उदाहरणं देतो. असे काही संत असतील. म्हणून सुयशाची प्राप्ती होते, दीर्घायू मिळतो. मनुष्याला ज्ञान, विज्ञान, आरोग्य, संपत्ती, सौभाग्य, तपस्येचं फळ मिळतं. ज्ञान, विज्ञान. आता बाई विज्ञान करणारे आता रिमोट शिक्षकाचं काम करतोय. म्हणजे मग तुमचं काय कुठं का बरं पेन्शन द्यायची तुम्हाला. पण हे मानव धर्माच्या पेरणीला, मकीच्या कणसाला पेरणीला एका शेतकऱ्याने मशीन आणलं. पेरणी झाली. आता म्हणे याचं तोडायची नाही आपण, हा तोडायला आपलीच मागीन म्हणे मजुरांनी झालं. आम्ही येणार नाही तोडायचं. म्हणजे आता ते मकीचे कणस आता येतील पण तोडायला मजूर येणार नाही आहे. यंत्रामुळे काय झालं बा. आणि येऊन काम करायचं नाही आहे. समस्या आहे. कशामुळे आयतं देतो आपण म्हणून. आणि तरी टाळ्या वाजवत आहे तुम्ही. सामाजिक विचार नाही करत आपण. सामाजिक म्हणून दानाचा उपयोग ब्रह्मचार्य राहतं. मनुष्य जेवढं दान देतो ना त्याच्याने त्याचे इंद्रिय त्याच्या ताब्यात राहतात. त्याचं ब्रह्मचार्याचं पालन केलं तर दीर्घायुष्य मिळतं. व्रत दीक्षा घेतल्याने चांगल्या कुळात जन्म मिळतो. फलमूल भोजन केल्यानं राज्य प्राप्त होते आणि स्वर्गाची प्राप्ती होते. दूध पिऊन राहिलं तर मनुष्य स्वर्गात राहतो. दान दिल्यानं अधिक धन मिळतं. म्हणून व्यापारी लोक काय करतात, म्हणून त्यांना काय मिळतं. गुरुची सेवा केल्यानं विद्या मिळते. नित्य श्राद्ध केल्यानं संततीची वृद्धी होते. केवळ शाकाहार केल्यानं गोधनाची प्राप्ती होते. तिन्ही ते स्वर्गात जातात. हवा पिऊन राहिलं यज्ञाचं फळ मिळतं. जो नित्य स्नान करून 3 वेळा संध्या करतो तो दक्ष प्रजापती सारखा असतो. म्हणजे त्याचा जो यजमान वृत्ती आहे ती नेहमी त्याच्या वचनानं सुखी राहते. तो किती लोकांना आशीर्वाद देऊ. त्याने नित्य स्नान केलं पाहिजे आणि त्रिकाळ संध्या घेतली. त्याच्याने त्याला ब्रह्मपद प्राप्त होतं. तो ब्राह्मण आहे, त्याने यजमानांचं कल्याण केलं, त्यांचं हित इच्छिलं तर त्याला ब्रह्मपद प्राप्त होतं आणि त्या ब्रह्माला पुन्हा जन्म नाही. म्हणून हे जे विद्यादान आहे
याच्यासारखं दान नाही. पण आपण त्यालाही मार्केटिंग सोसायटी करून टाकली. हे मिशन आहे ना, यांनी मला विचारलं होतं, तुम्ही दर महिन्याला समाप्ती करता का म्हणे. याची आपण कधी प्रवचनाची समाप्ती केली, कधी पाकिटं वाटले, कधी पूजा करायला लावली. असं आहे. तर त्यांच्याकडे दर महिन्याला म्हटलं नाही, आमच्याकडे काही नसतं. का? तर त्यांना हे कळालं नाही आहे. हे एक विद्या आहे. रोज ऐकल्यानंतर काही न काही मनामध्ये बदल होतो आणि जेवढ्या बुद्धीमध्ये बदल होईल तेवढी परमात्माकडे तुमची बुद्धी वळेल. जसं पैसा मिळत गेला की अनेक उद्योग सुचत जातात आणि द्रव्य मिळत जातं, त्याप्रमाणे आपल्या म्हणून माऊलीने लिहिले, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशी राजे सकळ सिद्धी. असे एका केशी राजे सकळ सिद्धी. बुद्धी तिकडे वळते. आता जी संसारातली विद्या आहे त्याच्याने लक्ष्मी मिळून जाईल. शिक्षकाने आयुष्यभर शिकवलं म्हणून काय आहे, पेन्शन आयुष्यभर मिळणार आहे. आता ती बंद झाली. नाही तर शिक्षक नाही, आपल्याला पेन्शन आहे, काही चिंता नाही. आता चिंता. म्हणून ब्राह्मणाची चिंता यजमानानं व्हायची असते. काही कमी आहे का? पाहू. पुरोहित ज्याप्रमाणे तो आपलं हित इच्छितो तसं त्याच्या जीवन निर्वाहाची इच्छा. मला चांगलं आठवतं, आमच्या मोठ्या ताईचं लग्न करताना सगळ्या गावाने पाणी भरायला सुद्धा पखाली होत्या, नांद होते, काही करावं लागलं नाही. आणि त्यावेळा पहिल्या दिवशी पिठलं भात असायचं आणि दुसऱ्या दिवशी शिरा नवरदेवाला. याच्या पलीकडे पदार्थ नव्हता. सगळं गाव. म्हणून अजूनही गावाकडे लक्ष आहे. माणूस आनंद आहे. आता तर काही वर्षात गेलो पण नाही, पण जायचो नाही. म्हणून ते म्हणतात द्विजनित्य स्नान कर. स्वर्ग मैदानामध्ये वेदीवर शयन केलं, गृहशय्यादिकांची प्राप्ती होते. असं मैदानात जर आपण झोपलो तर गृहाची प्राप्ती होते, घर मिळतं. म्हणून गृहनिर्माण करायला सांगितलेलं आहे. म्हणून बरेच लोक बाहेर झोपतात. जोपर्यंत घर नाही, बाहेर झोपले की परमात्मा मग घर देतो. म्हणून ते म्हणतात वल्कल राहतं तर उत्तम वस्त्राची प्राप्त होते, आभूषणं मिळतात. बसून तप केल्यावर राजा होतो आणि सत्यवादी पुरुष आनंद भोगतो. बस, तो दुःख भोगतच नाही. कारण सत्याचं फळ आनंद आहे. सत्यम शिवम. दानानं यश मिळतं, अहिंसेने आरोग्य राहतं, ब्राह्मणाच्या सेवेने राज्याची प्राप्ती होते आणि शेवटी ब्राह्मणाने जर आशीर्वाद दिला तर ब्राह्मण तत्व प्राप्त होतं. म्हणून लोक पाणी पाजल्याने माणसाला कीर्ती मिळते. मी सकाळीच सांगितलं होतं. म्हणून पाणी पाजायचं. आमचे सीताराम शेठ आहे ना, हे स्टेशनवर पाणी पाजायचे. तर पोरं बसलं होते, ते उन्हाळा होतं, ते केलं. कारण माझं काय बसले, पाणी पाजायला जा म्हणे. सगळे पोरांना पाणी पाजायला पाठवून दिलं स्टेशनवर. मग देव सोडला. असे कारण जलासारखं दान नाही. म्हणून घरात सुद्धा कोणाजवळ पाणी मागायचं, झोपताना सुद्धा आपलं पाणी आपण भरून ठेवायचं तांब्या. बाटली बोलणार नाही मी. तांब्यावरून ठेवायचा, तांब्याने फुलपात्र.
रात्री आपण पाणी प्यायल्यानंतर जे पाणी उडतं ना ते सकाळी जर असं फिरून फेकलं तर दोष जातात. काय बाई इकडे बघ. तर अशी अवस्था निर्माण होते. अन्नदानाने समस्त मनोकामना पूर्ण होतात म्हणून तुम्हाला लावून ठेवलंय. समस्त मनोकामना. आणि ते तिच्या पुढे ठेवायचं, यांच्या पुढे कोणापुढेच नाही. फक्त गुरुवारी कोणी प्रसाद आणतं, कोणी काही आणतं. बंडू म्हणे पेढे कुठे ठेवू, म्हटलं दत्ता पुढे ठेव. आता काय करायचं आहे, दिगंबरच व्हायचं आहे त्याला. मग जे सांगितलं तिकडे लक्ष ठेवायचं. इथे का ठेवायला सांगितलं आहे? दिगंबर म्हणजे आता काही कल्पना वासना शिल्लक राहायला केव्हा. बोलणं सोपं आहे. व्यवहारातून मनुष्य जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत त्या कामनापुरती मोठ्या कठीण आहेत. उपभोगाची प्राप्ती होते अन्नदान. समस्त प्राणींना सांत्वन देताना सर्व प्रकारचे शोक देतात. हे जेवढे प्राणी आहे आपल्या निगटीचे, मांजर, कुत्रा, कावळा, चिमण्या, यांना जर आपण टाकलं तर आपल्याला शोक अशा वेळेला होतो की योग्य वेळेस. म्हणून काकबली सांगितलाय, रोज चिमण्यांना सांगितलंय, गाईला चारा घालायला सांगितलंय. कारण योग्य वेळी शोक होतो. पत्नी जाईल तर म्हातारपणात, पुत्र आपल्यासमोर जाणार नाही. आता तुम्ही जर 70 वर्षाचा झाले तरी पत्नी जायला नको असं जर विचार असेल तर मग तुमची बुद्धी वाया गेली. असं नाही. उतार वयामध्ये म्हणजे शोक होत नाही. तुम्ही 80 वर्षात झाले, मुलगा गेला, शोकच होईल. कारण पत्नीच्या आणि मुलाच्या शोकामध्ये रख आहे. नातू वाईट वागला, शोक होईल. म्हणून देवतांची सेवा केल्यानंतर हे झाडझूड राज्य आणि दिव्य स्वरूप मिळतं. मंदिरामध्ये दीपदान केल्याने मनुष्याचे नेत्र आणि संपत्ती दुर्बुद्धी येत नाही. वास्तू ही अन्नदानानं शुद्ध होते आणि बुद्धी ही नामस्मरणानं शुद्ध होते. स्मरणशक्ती ही नामस्मरणानं चांगली राहते. यस्य स्मरण मात्रेनं जन्म संसार बंधनात. आता तरी साफसफाई खूप कमी आहे, नाहीतर वाराने मंदिर धुत होतो मी. आणि हा फरशीचा मंडळी संगमरवरी आल्यापासून कमी झालं. नाही तर वाराने इथे टाकी होती पाण्याची, रात्री पाणी टाकायचे, सगळं झाडझूड करायची, मग झोपायचे त्याच्यावर. हे ते कोणाला घासायला लावलं आणि पाय सटकला तर फ्रॅक्चर होईल म्हणून कमी झालं आहे. तेव्हा तर नळी पण नव्हती, मोटार पण नव्हती. बादल्या हे तिकडून पाहिजे आम्हाला, असं आहे ते. बाबा पडून गेले होते त्या टाकीवर एकदा असे. म्हणून 12 वर्षपर्यंत उपवास करून दीक्षा घेतली, त्रिकाल स्नानाचा नियम केला तर मनुष्य श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो. यज्ञामध्ये उपवास केल्यानंतर स्वर्ग मिळतो. फलमूल दान केल्यानंतर मनुष्य मोक्षदायक होतो. फळ आणि फूल, ईश्वराला जे फळमूळ, भगवंताला फलमूल त्याग करावं लागतं. फलमूल त्यागेने जय जय राम. रामाच्या फळे घ्यायचं नाही आणि फुलंही घ्यायचं नाही अंगावर. रामाला वनवास होता 14 वर्ष, म्हणून फलमूल त्यागेनं. का तो वृंदेला छळले होते म्हणून, विनाकारण. सोन्यानं मडवलेली शिंग असलेली कपिला गाय आणि जिच्या
कासा भरलेलं दूध पात्रासहित दान दिल्यानंतर पुरुषोत्तमाची प्राप्ती होते. म्हणून तर तिथे सेवा करायला सोडलंय. आज सांगितलं जरा आहे तिथे. असं आहे. हा तुमचा जयस्वाल डॉक्टर बिलकुल सोडायचं नाही. वेळ मिळाला की गोशाळेत जायचं. मनोकामना त्या गाई पाहिलं की हंबरतात त्यांना. इतक्या गाई झाल्या की बरोबर हंबरतात. म्हणून शरीरामध्ये, गायीच्या शरीरामध्ये जितके रोम आहे तितके वर्षापर्यंत सुख सौभाग्य प्राप्त होतं. गायीच्याच आशीर्वादाने पुत्र प्राप्त होतात आणि 7 पिढ्या उद्धरतात. जसं महासागराच्या मध्ये वायू घुसला की पर्जन्य पडतो, तो फिरतो तो वायू. त्याप्रमाणे गायीच्या सेवेनं सगळं पुण्य पुण्यच पुण्य आहे. ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. म्हणून आपल्या कमाईतून काही न काही, पण मग एकाच ठिकाणी नाही द्यायचं जिथे गरीब गाय दिसेल. म्हणून मी बऱ्याच लोकांना गुळच घालवलं, तोंडाला चव येते. म्हणून पूर्वी आपण गुळ भात खात होतो, शेवटी पचून जायचं. ही साखर आली आणि सगळं वाकर हातात घ्यावं लागले. अंधकारमय नरकात पडतो मनुष्य. मनुष्यानं पुत्राने जर गोदान केलं तर अंधकारात पडलेला, नरकात पडलेला पिता आणि माता उद्धरतात. जो मनुष्य आपल्या कन्येचा बाह्यविवाह करतो तो ब्राह्मणाला भूमिदान देतो. हे विधान अन्नदानाप्रमाणेच आहे. म्हणजे कन्यादानाचं फळ, गोदानाचं फळ आणि अन्नदानाचं फळ. इंद्र लोकाची प्राप्ती करतो. जो नित्य स्वाध्याय करतो, सदाचारी असतो, जो ब्राह्मण असून गुणसंपन्न असतो, त्याला नित्य गृहदान केल्याचं पुण्य मिळतं. हे स्वाध्यायाचं फळ आहे, गृहदान. कारण ते मातीचं गृह नाही, देहाचं गृह. कारण रोजच्या विवेचनानं हे घर शुद्ध होतं. ब्राह्मणाचं गृहदान प्राप्त होतं. उत्तर कुरुक्षेत्रामध्ये जन्म घेतो आणि समर्थ होतो. सुवर्णदान स्वर्ग देतं, तथा सोन्याच्या दानाचं उत्तम फल आहे. छात्रदानाचं, उपहानदानाचं म्हणजे जोडादानाचं, वस्त्रदानाचं, सुंदर रूप गंधाधिक दानाचं, त्याच्याने शरीर सुगंध होतो. जो ब्राह्मणाला फलमूल भरून वृक्ष दान देतो, म्हणून आंबा दान देतात, झाडचं झाड. ब्राह्मण घरी नेत नाही ते यजमानानं तुम्हाला पहिला फाळा आणून देईन, बाकी तर तू खाऊन टाक. लाकडंसुद्धा विचारायला यायचे आम्हाला लोक, तू दादा लाकडाचं काय म्हटलं वाटून या सगळं. असं आहे. आता म्हणतील जाऊ द्या. अनायासाने नाना प्रकारच्या रत्नानं संपूर्ण सदृशाली घर तयार होतं. अन्न जल रसदान केल्यानं मनुष्याच्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून रसप्राप्ती, मानवाला रस पाजायचं म्हणून आपल्याकडे उन्हाळ्यात सरबत पाजण्याची परंपरा आहे. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज के, परिणाय घडली सेवा काही. भोजनाम